नमस्कार मित्रांनो. तर आज आमचा चिकन पार्टीचा बेट ठरलेला आहे. तर पार्टीसाठी सर्व मंडळी आलेली आहेत. तर इकडे तुम्ही बघू शकता नितीन कुमार केवळगावचे प्रसिद्ध सुपरस्टार रील स्टार हे या ठिकाणी आहेत. तिने अगोदरच मटणावरती ताव मारायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अर्जुन कांबळे हे आचार्य झालेले आहेत. चिकन बनवण्यात त्यांचा फार मोठा अदखंड आहे. बघूया आता कसं काय चिकन बनवतात ते. हाताला क्वालिटी आहे, चव आहे. हाताला क्वालिटी आहे, चव आहे. शेअर मार्केट किंग असंही त्यांचं नाव आहे. बघूया आता कसं काय. मी पण उपाचारी सॉरी रे. तर या ठिकाणी मटणाला उकळी अजून आलेली नाही. या ठिकाणी आपलं शिजलेलं मटण तयार आहे. त्याचबरोबर इकडं नितीन कुमार काय खातोय? टमाटो खात आहे. त्याचबरोबर पाऊण किलो मटण त्यांनी हाणलेलं आहे अगोदरच. तर मित्रांनो, पूर्वीच्या काळात कसं की शेतातली सर्व पिकं निघाली, मग त्यात गहू असेल, शाळू असेल, मग पूर्वीच्या काळी लोकांच्याकडे मळणी यंत्र नव्हती. मग ती सर्व पिकांची खुडणी मळणी बैलांद्वारे व्हायची. मग ती होईपर्यंत लोक सर्वजण शेतातच त्या रासाचं रक्षण करण्यासाठी राहत असत. मग त्यावेळी अशाच प्रकारे लोक जेवण वगैरे घेऊन रानात जात किंवा तिथेच बनवत आणि त्या जेवणाचा आनंद त्या ठिकाणी ते लुटत असत. तर असा पूर्वीचा काळ होता. आता काय मळणी यंत्र निघालेली आहेत. एकाच दिवसात सर्व काही पिकाची मळणी करून लोक घरी घेऊन येतात. अपनी आन जुदा, अपनी शान जुदा. ठिकाणी झणझणीत अर्जुन आपल्यासाठी मस्तपैकी झणझणीत चिकनचा रस्सा केलेला आहे. झणझणीत या ठिकाणी सुका चिकन सुद्धा केलेला आहे. तर नितीन, आज मजाच आहे आपली. काय मत आहे तुझं ह्याबद्दल? अहो, कसं आहे माहिती आहे का, कधी आलं मनात तर चिकन करायचं रानात. वा 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 वा, एक नंबर डायलॉग. तर या ठिकाणी केवळचा ढाण्या वाघ सुद्धा इथे या ठिकाणी बसलेला आहे. चिकन खायचं तर अर्जुनच्या हातचं, नाहीतर बायकोचं नाही. ओके, बायकोचं नाही, पण तुम्हाला बायको कुठं आहे? आम्हाला बायको नाहीच की, मग पण आई आहे ना. मग आईचं नाव घ्या त्या ठिकाणी तुम्ही. सॉरी दादा, पण खायचं राहणार तर अर्जुनच्या हातचं. बरोबर ओके. बरोबर. ओके ना? अर्जुनच्या हातची चवच एक नंबर. काय पण म्हणा तुम्ही. एक नंबर गावरान चिकन अर्जुनच्या हातचं. बरोबर. आणि पार्टी ही रानातलीच. रानातील खूपच छान. हा, बरोबर. कितीतरी जणांच्या मनातली आणि पार्टी करावी रानातली. बरोबर. या ठिकाणी आता हळूहळू उकळी येत आहे आणि आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर आहे का आपल्याकडे? आहे, आणलेली आहे, झाकून ठेवलेली आहे. ठीक आहे. आता ऊन लागत आहे म्हणून कोथिंबीर टाकायची. उन्हामध्ये सुकेल ना कोथिंबीर. बरोबर. बरोबर आहे तुझे भावा. तर मित्रांनो, आम्ही चिकन रस्सा आणि सुक्कं चिकन बनवलेलं आहे आणि भाकरी आणण्यासाठी नितीन आणि अर्जुनला आम्ही घरी पाठवलं होतं. आमची वस्ती जवळच आहे शेतापासून. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. बस तिथं. तर मित्रांनो, लखन या ठिकाणी आपल्यासाठी कांदा आणि लिंबू कापत आहे. जेवणासाठीची संपूर्ण तयारी झालेली आहेत. वस्तीवरून सर्व जी जेवणासाठी भांडी असतील, भाकरी असेल, भात असेल, तो या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि आता आम्ही जेवायला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, या जेवायला अतिशय सुंदर आणि झणझणीत असं सुक्कं चिकन आणि रस्सा अर्जुननं आपल्यासाठी बनवलेला आहे. त्याबद्दल त्याचे आभार. आणि आता आम्ही ह्या सर्व जेवणाचा
आनंद लुटत आहोत. तुम्हाला या प्रकारचे असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.